सर्वांचं स्वागत आहे. आपण 11वी वाणिज्य या शाखेमध्ये प्रवेश घेतलेला आहे. आता वाणिज्य शाखा ही तशी तुम्हाला नवीन आहे. वाणिज्य म्हणजे काय, कॉमर्स म्हणजे काय आणि यामधील जे काही विषय आहेत ते विषय सुद्धा तुम्हाला नवीन आहे. जसं 10वी पर्यंत तुम्ही शिकला तर 10वी पर्यंत शिकताना जसा पहिलीचा वर्ग, दुसरीचा वर्ग, तिसरीचा वर्ग असं जे करत तुम्ही 10वी पर्यंत आला, तसं हे कॉमर्स या शाखेतला पहिलीचाच वर्ग असल्यासारखा हा वर्ग 11वीचा आहे. या ठिकाणी आपल्याला अनेक गोष्टींची माहिती करून घ्यायची आहे, जी की यापूर्वी कधीही तुम्ही ते शब्दही लिहिलेले नसतील, फारशा प्रमाणात ते कुठे वाचलेही नसतील, ऐकलेही नसतील. अशा शब्दांची किंवा अशा विषयाची ओळख ही आपल्याला या ठिकाणी करायची आहे. ओव्हरऑल बोलण्यापेक्षा मी सब्जेक्ट वाईज बोलणार आहे. वाणिज्य शाखेत जे विविध विषय आहेत अध्यापनासाठी, जसे की सेक्रेटरियल प्रॅक्टिस म्हणजे सचिवाची कार्यपद्धती, ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स म्हणजे वाणिज्य संघटन, इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्र, कोऑपरेशन म्हणजे सहकार, बुक किपिंग अँड अकाउंटन्सी पुस्तकपालन आणि लेखाकरण, असे ह्या 5 पैकी 4 विषय तुम्हाला चॉईस करावे लागतात. एक जो ऑप्शनल विषय आहे तो म्हणजे एसपी आणि कोऑपरेशन यापैकी एक विषय घ्यावा लागतो. तो जनरल सर्वसामान्य विद्यार्थी व सर्व विद्यार्थ्यांनी एसपी हा विषय निवडलेला आहे. तर बुक किपिंग अँड अकाउंटन्सी, एसपी, ओसी आणि इकॉनॉमिक्स हे वाणिज्य शाखेचे 4 सब्जेक्ट. इंग्रजी हा कंपल्सरी विषय, त्यानंतर मराठी आणि हिंदी एशियन सेकंड लँग्वेज यापैकी एक विषय घेतला असेल तुम्ही. काही जणांचा मराठी हा विषय निवडलेला असेल काही जणांनी, तर काही जणांनी हिंदी हा विषय सेकंड लँग्वेज म्हणून निवडलेला असेल. म्हणजे कॉमर्सचे 4 विषय, एक इंग्रजी विषय 5वा, 6वा विषय मराठी किंवा हिंदी, 7वा विषय पर्यावरण आणि जलसुरक्षा हा एक विषय आहे 7वा, आणि एक 8वा विषय आहे शारीरिक शिक्षण. अशा पद्धतीने 8 विषय हे वाणिज्य शाखेत आपल्याला आहेत व शिकावे लागतात. तर त्यापैकी वाणिज्य शाखेतील 4 सब्जेक्ट आहेत, 4 विषय आहेत. त्यापैकी बुक किपिंग अँड अकाउंटन्सी या विषयाची तोंड ओळख आज आपण या ठिकाणी करणार आहोत. हा विषय इंग्रजीतून जरी असला किंवा इंग्रजीतून आपण या विषयाची पूर्ण माहिती लिहितो, अभ्यासतो, परंतु शिकवित असताना, टीचिंग करत असताना वगैरे आपण हा विषय तसा मराठीतूनच शिकवतो. फक्त इंग्रजी या भाषेमध्ये याचे जे काही याची प्रोसेस असेल, प्रक्रिया असेल किंवा जे काही लिखाण असेल ते रायटिंग जी काय आहे ती मेथड मात्र आपली, ती मीडियम मात्र आपलं इंग्लिश मध्ये आहे. तर बुक किपिंग अँड अकाउंटन्सी हा अकाउंटचा विषय आहे. मग बुक म्हणजे काय, किपिंग म्हणजे काय आणि अकाउंटन्सी म्हणजे काय हे आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. बुक किपिंग अँड अकाउंटन्सी. बुक म्हणजे पुस्तक, किपिंग म्हणजे पालन करणे. किपिंग म्हणजे कीप म्हणजे ठेवणे, पालन करणे. काय, पुस्तक पालन आणि पुस्तक पालन अँड म्हणजे काय, आणि लेखाकरण. आता हा शब्द तसा तुमच्यासाठी नवीन आहे. पुस्तक पालन आणि लेखाकरण. पुस्तक म्हणजे काय, पालन म्हणजे काय आणि लेखाकर्म म्हणजे काय हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. ती काही पुस्तकं आहेत, ती पुस्तकं कशी ठेवली जातात, परंतु ही पुस्तकं कोणती, व्यावहारिक पुस्तके, व्यावसायिक पुस्तके.
कशा पद्धतीने ठेवली जातात म्हणजे लिहिली जातात. कशा पद्धतीने ठेवली जातात म्हणजे लिहिली जातात. आणि लेखाकर्म आणि या पुस्तकावरून मग कशा पद्धतीने लेखे लिहिले जातात, गणित लिहिले जातात, हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. तर सुरुवातीला आपण बुक किपिंग इतकाच भाग पाहणार आहोत आणि त्यानंतर आपण लेखाकर्म याविषयी माहिती पाहणार आहोत. आता बुक किपिंग विषयीचं इंट्रोडक्शन आहे, प्रस्तावना आहे, याची फोटोकॉपी तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवलेली आहे. याविषयीची आता आपण प्रत्यक्ष चर्चा करणार आहोत. इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शन प्रस्तावना. इंट्रोडक्शन प्रस्तावना की व्हॉट इज मीन बाय बुक किपिंग. यामध्ये मग आपण इंट्रोडक्शन पाहणार आहोत, डेफिनेशन सुद्धा पाहणार आहोत. डेफिनेशन सुद्धा याची बुक किपिंगची फार सोपी आहे. बुक किपिंग इज अ प्रोसेस ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन इन दी बुक्स ऑफ अकाउंट्स इन अ व्हेरी सिस्टमॅटिक मॅनर. ही एक डेफिनेशन सांगितलेली आहे. J.R. बॉटलीबॉय हे एक ऑथर आहेत, त्यांनी ही डेफिनेशन, ही व्याख्या ही सांगितलेली आहे. ती ही तुम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवली जाईल. अगोदर आपण इंट्रोडक्शन थोडक्यात पाहूया, नंतर याची डेफिनेशन बघू. बुक किपिंग अँड अकाउंटन्सी याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. सुरुवातीला बुक किपिंग याविषयीची जी काही इंट्रोडक्शन आहे, प्रस्तावना आहे, या पद्धतीने ही प्रस्तावना तयार केलेली आहे. याची फोटोकॉपी तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवलेली असेल. त्याचे आपण जे काही सेंटेन्स आहेत याची आपण रीड करू आणि याची आपण ओळख करून घेऊयात. इंट्रोडक्शन ऑफ बुक किपिंग अँड अकाउंटन्सी. इंट्रोडक्शन ऑफ बुक किपिंग. इंट्रोडक्शन ऑफ बुक किपिंग. बुककीपिंग इज रिलेटेड विथ रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन. बुककीपिंग ही कशाशी रिलेटेड आहे? बुककीपिंग इज रिलेटेड रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन. व्यावसायिक व्यवहारांशी बुककीपिंग ही रिलेटेड आहे, निगडीत आहे, संबंधित आहे. बिझनेस एंटरप्राइज अँड अदर ऑर्गनायझेशन deal in activities which involve exchange of money or money worth. यामध्ये या ऑर्गनायझेशन मध्ये कोणत्या ऍक्टिव्हिटीज केल्या जातात तर मनी आणि मनी म्हणजे किंमत किंवा किमतीशी संबंधित असणाऱ्या जे काही वस्तू असतील, व्यवहार असतील, त्या व्यवहारांचा यामध्ये समावेश असतो. All these activities are recorded for the purpose of taking important decisions as to whether the activities are feasible, profitable and are not to continued or not. तर हे कशासाठी रेकॉर्ड केले जाते तर व्यावसायिक व्यवहारात काही डिसिजन घेण्यासाठी, ते डिसिजन घेण्यासाठी किंवा ते व्यवसाय असतील किंवा व्यवहार असतील ते नफ्यात आहेत का नाही, योग्य आहेत किंवा नाही हे समजण्यासाठी बुक किपिंगची आपल्याला मदत ही होत असते. इन्फॉर्मेशन अबाउट द बिझनेस अँड ऑर्गनायझेशन इज रिकॉर्ड नॉट ओनली बाय द प्रोप्रायटर्स अँड मॅनेजर्स ऑफ बिझनेस अँड अदर ऑर्गनायझेशन्स बट ऑल्सो टू व्हेरियस अदर स्टेकहोल्डर्स सच ॲज द गव्हर्नमेंट, इन्व्हेस्टर्स, कस्टमर्स, एम्प्लॉईज अँड रिसर्च. तर बुक किपिंगचा जो उपयोग आहे हा फक्त प्रोप्रायटर्स आणि मॅनेजर्स, प्रोप्रायटर म्हणजे मालक आणि मॅनेजर म्हणजे व्यवस्थापक, व्यवसायाचा मालक आणि व्यवसायाचा व्यवस्थापक यांना बुक किपिंगचा फायदा होतो, उपयोग होतो असं नाही. तर इतर अनेक जे काही घटक आहेत, अनेक जे काही व्यक्ती आहेत, अनेक ज्या काही अदर ऑर्गनायझेशन्स आहेत, संघटना आहेत, त्यांना सुद्धा बुक किपिंगचा उपयोग होत असतो. फॉर एक्झाम्पल स्टेक होल्डर्स, स्टॉक करणारे असतील, होलसेलर असतील, गव्हर्नमेंट म्हणजे शासन असेल, सरकार असेल, इन्व्हेस्टर्स काही गुंतवणूकदार असतील, कस्टमर्स ग्राहक असतील, एम्प्लॉईज कर्मचारी असतील, रिसर्चर्स संशोधक असतील, यांना सुद्धा बुक किपिंगचा उपयोग होत असतो किंवा बुक किपिंगची मदत होत असते. इन इंडिया दिस सिस्टम ऑफ बुक किपिंग वॉज इन ऑपरेशन फ्रॉम 23rd centuries ago at the time of चंद्रगुप्त मौर्य. इंडियामध्ये इसवी सन पूर्व 2300 शतकापूर्वीपासून
म्हणजेच चंद्रगुप्त मौर्याच्या काळापासून बुक किपिंग ची सुरुवात झालेली आहे, पुस्तपालनाची सुरुवात झालेली आहे. चाणक्य कौटिल्य वॉज रेकॉर्डिंग द अकाउंटिंग ट्रान्झॅक्शन. सर्वप्रथम चाणक्य कौटिल्य यांनी हे अकाउंटिंग किंवा लेखे हे व्यवहार हे लिहिलेले आहेत. इसवी सन पूर्व 2300 शतकापूर्वी आर्य चंद्रगुप्त यांच्या कालावधीमध्ये, चंद्रगुप्त मौर्य यांच्या कालावधीमध्ये चाणक्य कौटिल्य, चाणक्यालाच कौटिल्य असंही म्हटलं जातं, आर्य चाणक्य किंवा कौटिल्य असं वेगळ्या वेगळ्या नावाने त्यांना ओळखल्या जातंय. त्यांनी हे व्यावसायिक व्यवहार हे लिहिलेले आहेत. ही रोट अ फेमस बुक नाउन ॲज अर्थशास्त्र. हे अर्थशास्त्र त्यांनी काय केलेलं आहे, अर्थशास्त्र लिहिलेलं आहे, त्यामध्ये हे लिहिलेलं आहे. आफ्टर सम इयर्स दी सिस्टीम वॉज कॉल्ड ॲज देशीनामा इन सर्टन पार्ट्स ऑफ आवर कंट्री. आपल्या देशामध्ये देशीनामा म्हणून त्याला ओळखलं जातं. The double entry system of bookkeeping was organized in Italy, developed by Luca di Borgo Pacioli in the year 1494. यामध्ये नंतर सुधारणा होत गेलेल्या आहेत. त्यामध्ये डबल एंट्री बुककीपिंगची सुरुवात इसवी सन 1494 मध्ये लुका डी बेर्गो पॅशिओली हा जो इटालियन अर्थशास्त्रज्ञ आहे किंवा होता, या इटालियन अर्थशास्त्रज्ञानं दुहेरी किंवा डबल एंट्री सिस्टीम, दुहेरी नोंद पद्धतीचा स्वीकार किंवा सुरुवात ही इसवी सन 1494 मध्ये केलेली आहे. बुककीपिंग इज an art of recording day-to-day business transactions in the books of accounts in a systematic manner. बुककीपिंग ही एक दैनंदिन व्यवहार लिहिण्याची ही एक कला आहे. काय? आर्ट ऑफ रेकॉर्डिंग डे टू डे बिझनेस ट्रान्झॅक्शन. आर्ट ऑफ रेकॉर्डिंग डे टू डे बिझनेस ट्रान्झॅक्शन ही एक कला आहे दैनंदिन व्यवहार लिहिण्याची. कोणते व्यवहार? बिझनेस ट्रान्झॅक्शन, व्यावसायिक व्यवहार लिहिण्याची ही एक कला आहे. अकाउंट बुक्स आर प्रिपेअर्ड फॉर अ स्पेसिफिक पीरियड ऑफ टाइम नॉन ॲज अकाउंटिंग इयर ऑर फायनान्शियल इयर. हे अकाउंटची जे काही पुस्तकं आहेत, बुक्स किपिंग आहे, अकाउंट ऑफ बुक्स आहेत, हे लिहिण्याचा एक पिरियड आहे, त्याला फायनान्शियल पिरियड, फायनान्शियल इयर किंवा अकाउंटिंग इयर असं सुद्धा म्हणतात. इट इज अ जनरली अ पिरियड ऑफ 1 इयर. हा जो पिरियड आहे हा जनरली सर्वसामान्य 1 वर्षाचा असतो. म्हणजे दॅट इज 12 months, म्हणजे 12 महिने. 1 वर्ष म्हणजे 12 महिने. नाउडेज इन इंडिया, भारतामध्ये अकाउंट बुक्स ऑफ बिझनेस कन्सर्न्स आर जनरली मेन्शन्ड फॉर अ पिरियड ऑफ 1 year. भारतामध्ये जनरली 1 वर्षाचा पिरियड हा फायनान्शियल इयर साठी काउंट केला जातो. तो कसा काउंट? फायनान्शियल इयर, याला अकाउंटिंग इयर असंही म्हणतात. फायनान्शियल इयर ऑब्लिक अकाउंटिंग इयर, अकाउंटिंग इयर. ड्युरेशन 1 year. 1 year, that is 12 months. That is 12 months. Commencing on 1st April of every year and ending on 31st March of next year. This period is called as financial year. What is mean by financial year? Financial year कोणता असतं? कमेन्सिंग डेट. कमेन्सिंग डेट म्हणजे सुरुवातीची तारीख. सुरुवातीची तारीख 1st April. 1st April एव्हरी इयर, कोणत्याही वर्षाची.
म्हणजेच शेवट, एंड म्हणजे काय, शेवट, व शेवटची तारीख 31 मार्च, 31 मार्च. परंतु कोणती, नेक्स्ट इयर, नेक्स्ट इयर, नेक्स्ट इयर, नेक्स्ट इयरची, नेक्स्ट इयरची. याला काय म्हणतात, फायनान्शियल इयर. कमिंग डेट फर्स्ट एप्रिल एव्हरी इयर अँड एंडिंग डेट 31 मार्च नेक्स्ट इयर. आता फॉर एक्झाम्पल हे आहे 2019. फॉर एक्झाम्पल हे आहे 2019 आणि हे आहे 2020. जनरल इयर, जनरल फर्स्ट मंथ कोणता असतो सर्वसामान्य वर्षाचा, जानेवारी. 1 जानेवारी. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर. ऑक्टोबर थोडं वरी घेऊ का, दिसायचं नाही काय, थोडं वरती घेतो. 2019, 2020. First 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 month. इथे काय येईल, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, right? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. हे जर 2021 चे वर्ष. त्याच पद्धतीने 2020 चे सुद्धा जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. आता फायनान्शियल इयर म्हटलं की 2019, 2020. फायनान्शियल इयर 2019, 2020. Commencing date 1st April means 1st April 2019 means 1st April 2019 and ending date next year 31st March. नेक्स्ट इयर कोणता आहे 2020 चा, म्हणजे हे झालं स्टार्ट, कमेन्सिंग किंवा स्टार्टिंग. तो कमेन्सिंग हे झालं फर्स्ट एप्रिल अँड एंडिंग
31 मार्च 31 मार्च 31 मार्च 31 इथे मार्च 31 नेक्स्ट इयर. आता नेक्स्ट इयर 2020 आहे. 1 एप्रिल 2019 आणि एंडिंग डेट 31 मार्च 2020. 31 मार्च 2020 या पद्धतीनं बुक कीपिंग चे व्यवहार लिहित असताना कमिन्सिंग डेट आणि एंडिंग डेट आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. यासोबतच एक याची डेफिनेशन जी आहे ती डेफिनेशन सुद्धा तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. ती डेफिनेशन आता आपण पाहूया. ती डेफिनेशन आपल्याला मीनिंग अँड डेफिनेशन डेफिनेशन बुक कीपिंगची आपल्याला आता डेफिनेशन पाहायची आहे. डेफिनेशन डेफिनेशन याला म्हणतात व्याख्या. डेफिनेशन व्याख्या डेफिनेशन व्याख्या J.R. Botlivar J.R. Botlivar यांनी सांगितलेली व्याख्या आहे. डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये लिहा. बुक कीपिंग is process of recording business transaction. Bookkeeping is process of recording business transactions in the books of accounts. Bookkeeping is process of recording business transaction in the books of accounts in a very systematic manner. Full stop, double inverted comma, close. Bookkeeping is process of recording business transaction in the books of accounts in a very systematic manner. या पद्धतीची ही डेफिनेशन आहे. सर्व विद्यार्थ्यांना व्हॉट इज मीन बाय बुककीपिंग म्हटलं की आपल्याला याची बुककीपिंगची डेफिनेशन सांगता आली पाहिजे. बुककीपिंग इज अ प्रोसेस ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन्स इन द बुक्स ऑफ अकाउंट्स इन अ व्हेरी सिस्टमॅटिक मॅनर. ही डेफिनेशन आहे. ही डेफिनेशन सर्व विद्यार्थ्यांनी पाठ करायची आहे. याचं जे काही इंट्रोडक्शन आहे ते इंट्रोडक्शन सुद्धा थोडक्यात दिलेलं आहे. बिझनेस ट्रान्झॅक्शन संबंधी जे व्यावसायिक व्यवहार लिहिण्यासाठी कशा पद्धतीने बुककीपिंगचा उपयोग होतो आणि कोणाकोणास त्याचा फायदा होतो. फॉर एक्झाम्पल प्रोप्रायटर्स असतील, मॅनेजर असेल, इन्व्हेस्टर्स असतील, बँकर्स असतील, कस्टमर्स असतील, सर्व्हंट असतील, तर डेटर्स असतील, क्रेडिटर्स असतील. की डेटर्स काय, क्रेडिटर्स काय हे मी नंतर आपण या चॅप्टर मध्ये पाहणार आहोत. तर आज रोजी किंवा आजच्या या पिरियडमध्ये बुक कीपिंग ची ही जी काही प्रस्तावना आहे थोडक्यात ही व्यवस्थित घरी वाचा. मी तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवलेली असेल. आणि याची जी काही ही डेफिनेशन आहे J.R. Botlivar यांनी ही बुक कीपिंगची डेफिनेशन सांगितलेली आहे की बुककीपिंग इज अ प्रोसेस ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन्स इन द बुक्स ऑफ अकाउंट्स इन अ व्हेरी सिस्टमॅटिक मॅनर. ही डेफिनेशन खूप सोपी आहे. 3 ओळीचीच आहे, 3 लाईनचीच आहे. ही सर्व विद्यार्थ्यांनी पाठ करावी. या ठिकाणी आपण थांबू. धन्यवाद.